श्री गुरुचरित्र अध्याय 36. श्री गणेशाय नमः. शिष्योत्तम नामकरणी लागे सिद्धाची आचरणी विनवी तसे कर जोडूनी भक्तिभावे करुनिया सिद्ध म्हणे नामधारका. पुढील कथा असे निका एक चित्ते तुम्ही ऐका. ज्ञान होय समस्तांसी तया गाणगा पुरात होता विप्रवेदरक वेदरत विरक्त असे बहुश्रुत कर्ममार्गे वर्ततसे न घेतला प्रतिग्रह त्याने परांनासी जाओ नेने मिथ्यावाद भाषणे अतिवाद आपण न करीच तया ग्रामी प्रतिदिवसी विप्रयती आराधनेसी सहस्रसंख्या ब्राह्मणांसी मिष्टान्न घालिती परियेसा ऐकोनी ते विप्रणारी नाना परी दुःख करी परमेश्वरा श्रीहरी मनोनी चिंती मनात आपुला पती दैवहीन कधी नेने परान्न भोजन काय करावे नारायण मनोनी चिंती मनात वर्तता ऐसे तया स्थानी आला विप्र महादनी अपरपक्ष करणे मनी मनोनी आला परियेसा तया स्थानी विप्रांसी क्षण दिले परियेसी सवे त्यांच्या श्रियांसी आवंतिले परियेसा देखोनी ते विप्रवनिता पतीजवळी आली त्वरिता सांगती झाली विस्तारता आमंत्रण ब्राह्मणांचे या ते स्वामी अंगीकारणे अथवा आपणा निरोप देणे कांक्षा करीते माझे मन मिष्टान्न अपूर्व जेवावे ऐकोनी तियेचे वचन निरोप देत ब्राह्मण सुखे जावे करी भोजन आपण न गडे म्हणतसे निरोप घेऊन तये वेळी गेली तया गृहस्थाजवळी आपण येऊ भोजन काळी म्हणून पुसे तयासी विप्रमणे तियेसी आम्ही सांगू दंपतीसी बोलावी आपल्या पतीसी तरीचा आपुले गृह यावे विचार करुणी मानसी आली नृस्य गुरुपासी नमन करी साष्टांगेसी अनेक परी विनवीत म्हणे स्वामी काय करणे बरवे अन्न कधी नेणे आपुले पतीसी सांगणे आवंते बरवे तसे सांगू म्हणे दंपतीसी माझा पती नायके वचनासी न वचे कधी परांनासी काय करू म्हणतसे ऐकोनी तियेचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन बोलवून या तक्षण सांगती तया द्विजासी श्री गुरु म्हणती तयासी जावे तुवा आमंत्रणेसी तुझे श्रियेचे मानसी असे मिष्टान्न जेवावे तिचे मनीची वासना जाण तुवा पुरवावी कारण सदा दुच्छित अंतकरण कुलश्रियेचे असू नये ऐकोनी श्री गुरुचे वचन नमन करी तो ब्राह्मण विनवी तसे कर जोडून नगे परान्न नेम असे गुरुवचन जो न करी तो पडे रौरवा घरी निरोप तुमचा माझ्या श्री जाईन स्वामी म्हणत असे पुसोनी श्री गुरुसी आले दंपत्य आमंत्रणासी आनंद झाला बहुवसी तया विप्रश्री येते पितृ नामोच्चारोन संकल्प करीतो ब्राह्मण अनेक परिचय मिष्टान्न वाढीती तया दंपतीसी भोजन करीत्या समयासी दिसे विपरीत तियसी श्वान सुकर येऊनी हर्षी समागमे जेविताती कंटाळले तिचे मन उठे आपण द्वेजुनी अन्न जेवित होते जे ब्राह्मण त्या समस्तांशी सांगत असे ऐसे परिपती सहित आली नारी चिंता करीत पतीचा सांगे वृत्तांत श्वान उच्छिष्ट जेवी लेती स्त्रियेंसी म्हणे तो ब्राह्मण तुझे आपले दैवहीन घडले आपण अपरान्न उच्छिष्ट श्वान सुकरांचे ऐसे कोपोनी श्रेयसी आली दोघे श्री गुरुपाशी नमन करीती भक्तींसी ऐका श्रोते एक चित्ते श्री गुरु म्हणती तियेसी कैसे सुख करांनासी सदा दुशीसी पतीसी पुरले तुझे मनोरथ चिंता करी द्विजवरू म्हणे स्वामी काय करू दोष पडला अपारू व्रतभंग झालास मनोनी परान्न न घ्यावे मनोनी संकल्प होता माझे मनी मिळाली सती वैरिणी दोष आपणा घडविले ऐकोनी तयाचे वचन श्री गुरु म्हणती हासोन पुरविली श्रियेची वासना आता तिचे मन झाले कधी न वचे परांनासी वर्तेल तुझ्या वाक्यासरसी न करी चिंता मानसी दोष तुझ नाही जाण आणि एक सांगे तुझ जेने धर्म घडती सहज अडला असेल एखादा द्विज देव पितृ कर्माविने कोणी न मिळे विप्रत्यासी जावे तेथे भोजनासी जरी तेथे तू न जासी अनंत दोष असे जाण श्री गुरुचे वचन ऐकून विप्रसाष्टांगी करी नमन विनवी तसे कर जोडून विनंती माझी परियसी अन्न घ्यावे कवनाचे घरी घडती दोष कवन्यापरी जाऊ नये कवन्याद्वारी निरोपावे स्वामी या श्री गुरु म्हणती विप्रांसी अन्न घ्यावयाची घरे पुससी गुरु भुवनाधिकी हर्षी जेवावे शिष्यवर्गा घरी वैदिकादी द्विजन्न मातुला आपुला श्वशुर जान सहोदरादी साधुजन गृही अन्न जेवावे अडला विप्र ब्राह्मणाविन त्याचे घरी घ्यावे अन्न करावे गायत्री जपन दोष नाही अवधारा विप्रमणे श्री गुरुसी विनंती माझी परियसी निश्चिद्ध अन्न सांगा आम्हासी कवन्या घरी जेवू नये बहुजन एक अन्न करीती पृथक वैश्वदेव न करीती वर्जावे अन्न विप्रजाती महादोष बोलिजे धनगर्वी तामसागरी कृपण निर्दय व्यभिचारी दांभिक दुराचारी विप्राघरी अन्न तुम्ही वर्जावे दंभार्थाने जप करी अथवा काम्यरूपे जरी द्रव्य घेऊन जप करी तया घरी जेवू नये
कुळदैवत माता पिता. सोडून जाय जो परता आपल्या गुरुसी निंदिता. जेऊ नये त्या घरी आपल्या कन्या ज्या मातासी. क्रोधे करून सदा दुषी न घ्यावे अन्न त्या घरासी. निपुत्राचे घरी देखा समस्त दुष्कृत्ये परांनासी. घडते देखा ब्राह्मणासी तैसेची जाना परश्रेयसी. संग केली नरक होय परगृही वास करिता. जाय आपली लक्ष्मी त्वरिता अमावस्येची परान्न जेविता. मास पुण्य जाय देखा आपल्या कन्येच्या घरासी. जाऊ नये भोजनासी पुत्र झाली या कन्येसी. सुखे जावे अवधारा सूर्यचंद्र ग्रहणासी. अन्न घेऊ नये परियसी जात अथवा मृत सुतकेसी. जेऊ नये परियेसा ब्राह्मणपणाचा आचार. कवन रहाटे द्विजवर तैसे जरी करीती नर. त्यांची कैचे दैन्य असे विप्रमध्ये व्यापिले. आचार कर्म सांडिले याची कारणे दरिद्री झाले. स्वधर्म नष्ट होऊ नये विप्र विनवी स्वामींशी. आमची विनंती परियशी आचार धर्म कैसी. निरोपावे दातारा पराशर म्हणे ऋषींशी. सांगे ना आचार परियसी जेणे होय अप्रयासी. सर्व सिद्धी पावती ब्राह्ममूर्ती उठोनी. श्री गुरु स्मरण करुणी मग द्यावा मूर्ती तिनी. ब्रह्मा विष्णू महेश्वर मग स्मरावे नवग्रह. सूर्यादी केतुसह सनकुमार सनक सनंदनसह स्मरावे तयवेळी. स नारद दुंबरू देखा स्मरावे सिद्ध योगी ऐका. सप्त समुद्र असती जे का स्मरावे सप्त पितृदेवता. सप्त ऋषींचे स्मरोणी सप्तदीप्ते सप्तभुवनी समस्त नामे घेऊनी. मग म्हणावे प्रातस्मरण मग उठावे शयनस्थानी. आचमन करुणी दोन्ही लघुशंकेसी जाऊनी. शौचाचमन करावे भोजनापूर्वी अपरदोनी. जांभई आलिया शिंकलिया दोन्ही शंकाशोची दोन्ही आचमन करावे. अथवा शब्द झालिया ओखटे काही दृष्टी देखलिया. दोन्ही वेळा आचमनिया शुची होय परियेसा. जवळ युदक नसेल जरी श्रोत्राचमन करा निर्धारी. स्पर्शावे चक्षु श्रोत्री येणे पवित्र परियेसा. गायत्री जपावे तिरिक्त वरकट जपावे आगमोक्त. मग होता अरुणोदित बहिर्भूमीसी जाईजे. यज्ञ पवित्रकानी ठेवूनी नैऋत्य दिशे जाऊनी. डोई पालव घेऊनी अधोमुखी बैसावे. व्रतबंध झाली या ब्राह्मणास हेची आचार परियस. चारी वर्णा हाच उपदेश शौचविधी बोलिला. विप्रदक्षिण तळहाती पाच तीर्थे विख्यात असती. जे बोलिली असे श्रुती तेही आता सांगेना. अंगुष्ठ मूळ तळहातेसी ब्राह्मतीर्थ अग्नितीर्थ परियेसी. अंगुष्ठ तर्जनी मध्यदेशी पितृतीर्थ असे जाण. रंगू गुळतळ वेळीवरी देवतीर्थ असे निर्धारी. कनिष्ठिका भागोत्तरी ऋषीतीर्थ असे जाणा. तर्पण देव पितृ ऋषी जे स्थान तीर्थ करा हर्षी. आचमन ब्राह्मतीर्थेसी करावे ब्रह्म द्विजनने. ब्राह्मतीर्थे आचमने तिने केशव नारायण माधव म्हणून. देवतीर्थे उदक सोडोनी गोविंद नाम उच्चारावे. विष्णू मधुसूदन हस्त दोन्ही त्रिविक्रम वामन गालस्पर्शोनी. बिंबोष्टी तळहस्ते ठेवूनी श्रीधर नाम उच्चारावे. पुनरपी हस्त ऋषिकेशी पद्मनाभे पादस्पर्शी. सव्य हस्त पंचांगुलीसी दामोदरे शिरस्थानी. चतुरंगुल पृष्ठेसी संकर्षण घ्राणेसी. तर्जनी आदी अंगुष्ठेसी मनावा वासुदेव प्रद्युग्न. अंगुष्ठानामिके अनिरुद्ध पुरुषोत्तम नेत्रांशी श्रोत्रस्पर्शावे अंगुष्ठ कनिष्ठेकेसी. अधोक्षज नार सिंह मना ऐसी अच्युते नाभि जनार्दने हृदयस्पर्श. पंचांगुली उपेंद्र शिरसी देखा हरी श्रीकृष्णे भुजांसायिका. पाच अंगुली विधी पूर्वका येणे विधी स्पर्शावे. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी आचमन विधी आहे ऐसी. जे करीती भक्तीसी दैन्य कैसे तया घरी. करावे प्रातस्नान तेने होय सर्व साधन. तेजोबल आयुष्यवर्धन प्रातस्नान केलिया. अशक्य संकट झाले जरी अथवा न मिळे निर्मळ वारी. स्नान करावयाची परी सांगेन ऐक ब्राह्मणा. अग्निस्नान भस्मस्नान अथवा करावे वायुस्नान. मंत्रस्नान करावे विधीने आपोहिष्टा मंत्रेसी. आणि स्नान फळे असती ज्यासी असेल भावभक्ती. गुरुदेवता दर्शन मात्री तीर्थस्नान फळ असे. अथवा दर्शन माता पिता चरण तीर्थ भक्तीने घेता. अंगावरी प्रोक्षिता तीर्थस्नान फळ असे. प्रातस्नान करावयासी शीतोदक उत्तम परियसी. अशक्य असेल देहासी उष्मादके करावे. स्वभावे पवित्र असे उदक वरी झाली अग्निसंपर्क पवित्र झाले उदक अधिक. गृहस्थांसी मुख्य असे प्रथम शीतोदक घालुनी. पश्चात उष्मोदक मिळवून स्नान करावे प्रतिदिनी. गृहस्थाश्रमी घरी देखा नदी तीर असे नरू. अशक्त असे शरीरू स्मरण करून नदी निर्धारू. आंध्रवस्त्रे अंग पुसावे मंगलस्थान विधान. सांगेन ऐका ब्राह्मण रविवारी निषेध जाण. ज्वर होय अंगासी कांती हानी सोमवारासी. मंगळवारी मृत्यू परियसी लक्ष्मी पावे बुधवारेसी. धनहानी होय गुरुवारी शुक्रवारी पुत्रघात. शनिवारी अखिल संपत प्राप्त जाण तुम्ही निश्चित. मंगल स्नान करावे नदी स्नान प्रवाहमुखी. घरी प्रातः पूर्वमुखी संध्याकाळी पश्चिममुखी. स्नान करावे अवधारा
श्वेतवस्त्र ब्राह्मणांसी, मुख्य असे परियसी असावे उपवस्त्र बहिर्वासी. उत्तर वस्त्र म्हणजे तया धोत्र नेसल्यानंतरी विभूती लावावी परिकरी. मंत्रविधान पुरासरी भस्मधारण करावे. भस्मशुद्ध न मिळे जरी गोपीचंदन लावावे. द्वारावती मुख्य दरी वरकट मृत्तिका अग्राह्य. विवाहादी शोभन दिवसी देवताकृत्य श्राद्ध दिवसी. अभंग्यानंतर सुतकेसी गोपीचंदन वर्जावे. प्राता संध्येचे विधान सांगेन ऐका ऋषीजन. नक्षत्रे असताची प्रारंभून अर्धसूर्योदय द्यावे. सूर्योदय होय तव जप करीत उभे असावे. उदय समयी अर्ध द्यावे तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ. गायत्री मंत्र जप करिता शिखा बांधावी त्वरिता. आसन घालून निरुता चित्त दृढ करावे. ब्राह्मण तीर्थे त्रिराचमन विष्णू नाम स्मरण. प्राणायाम विस्तारोन न्यायपूर्वक करावे. ब्रह्मभूर्व स्मरण म्हणून प्राणायाम करुणी तिनी. त्रिपदा गायत्री जपे कोणी जपणारासी सवे सिद्धी. आता करा मार्जनासी सांगेन ऐका समस्त ऋषी. जैसे असे स्मृती चंद्रिकेसी तेने विधी करावे. अर्धे द्यावयाचे विधान सांगेन ऐका ऋषीजन. गोशृंगा इतके उंच करून अर्ध द्यावे मनोभावे. गायत्री मंत्र जपोनी साह्य प्रातर द्यावी तिनी. हंसा सुचिशन मंत्रेसी माध्याने अर्ध द्यावे अवधारा. पातर माध्याने उभे करवे सायं अर्ध पैसोनी द्यावे. आचमन त्रिवार करावे करा प्रदक्षिणा असा व्याधित. अर्ध द्यावयाचे कारण सांगेन कथा विस्तारून. राक्षस मंदे ह दारुण 30 कोटी आहे ती देखा. सूर्यासवे युद्धासी नित्य येती परियसी. संध्ये पडे देवांसी सूर्या होईल अपजय. अपजय होता सूर्यांची उदय अस्तमान नवे परियसी. कर्मेन चालती ब्राह्मणांची स्वाहा स्वधा कारण चाले. याची कारणे अर्धे देती तिची वज्रायुधे होती. जाऊनी दैत्यांची लागती पराभविती प्रतिदिवशी. दैत्य असती ब्रह्मवंश त्यासी वधविल्या घडती दोष. प्रदक्षिणा करिता जाती दोष असा व्याधित मनोनिया. ब्रह्महत्येचे प्रापासी भूप्रदक्षिणा दोषनाशी. चारी पावले फिरता कैसी भूप्रदक्षिणा पुण्य असे. गायत्री जप केली अगरी ऐका एकची फल असे निका. बाहेर द्विगुण फळ अधिका नदीसी त्रिगुण फळ असे. स्थळ वृंदावनी देखा दशगुण फळे आहे ती अधिका. अग्निहोत्रादी स्थानी ऐका शताधिक फळे असती. तीर्थदेवता सन्निधानी सहस्र फळ असे निर्गुणी. शतकोटी फळ हरिसन्निधानी ईश्वर सन्निधानी अनंत फळ. भिन्न काष्टासनी बैसोनी जरी जप करीती मनोहरी. दुःख होय त्यास अपारी ऋणी भाग्य यश जाय. भस्मासनी व्याधीनाश कंबलासनी सुखपरियस. कृष्णाजनी ज्ञान प्रकाश व्याघ्रचर्मी मोक्षश्रिया. कुशासनी वशीकरण सर्व रोग अपहरण. पापे जाती पळण आयु प्रज्ञा अधिक होय. गायत्री मंत्राची प्रशंसा एकचित्त परियेसा. नाममंत्र असे विशेषा अक्षरे दोन्ही पाप हरे. मनाकार म्हणजे आपुले मन त्रकार नाम आपुला प्राण. मन प्राण एक वटोन जप करावा एकचित्ते. जप म्हणजे अक्षरे दोन्ही प्रख्यात असती त्रिभुवनी. जकार जन्म विच्छेदोनी प्रकारे जन्म पापदुरी. चारी वेदांसी मूळ एक गायत्री मंत्र असे ऐक. याची कारणे जपावा निक. वेद पठन फळ असे ऐसा मंत्र न जपे नर. वृथा जन्म जैसा सुकर जप करा हो निर्धार. चिंतिले फळ पाविजे न करावा उदकी बैसोन. त्वरित होय प्रज्ञाईन सांगेन त्याचे कारण. अग्नितीन विप्रमुखी आहवनिया. गाह्य पत्य दक्षिणाग्नी तिसरा विख्यात अग्नी उदक संपर्क होता. तेजस्व जाय अग्नीचे उदक वर्जावे या कारण. बैसीजे आपण शुभासन हस्तस्पर्शोनी नाभिस्थानी. प्रातःकाळी जपावा माध्यान्नी हृदयस्थानी जपावा माळा तरुणी. हस्तमुखे स्पर्शोनी सायंकाळी जपावा. उभेनी करावा प्रातःकाळी बैसोने किजे माध्यान काळी. अथवा उभे राहोनी श्रीचळी उभय पक्षी करावा. बैसोन जपावा सायंकाळी पाहावा वृक्ष मन निर्मळी. जरी वृक्ष नसे जवळी नासाग्र नयनी जपावा ब्रह्मचारी गृहस्थासी. जप नेमेला अष्टोत्तरेसी वानप्रस्थ यतीश्वरांसी. सहस्रमुख्य करावा संधी विग्रह होय जरी. अष्टविशंती करा पुरी अशक्य होय जरी. 10 वेळ जपावा उत्तम पक्ष करा मानसी. मध्यम मुखे गौप्यसी प्रकट वाक्याक्षरासी. कनिष्ठ प्रकार परियेसा त्रिपाद असती गायत्रीसी. मिळवणी न म्हणावी परियसी मनता पातक महादोषी. महानरक अवधारा पृथक करुणी त्रिपादासी. जपा मंत्र अतिहर्षी पापे जाती ब्रह्महत्या दोषी. अनंत पुण्य पाविजे अंघोळी जपे एक पुण्य. परवागुलीचे दशगुण शंखमणी ने होय शतगुण. प्रवाळमाला सहस्रफळ स्फटिके 10 सहस्र पुण्य. मौक्तिके लक्षगुण दान पद्माक्षी जप निर्गुण. दशलक्ष पुण्य असे कोटी गुणे सुवर्णमाला. कुशरुद्राक्ष अनंत फळा जप करा तुम्ही निश्चळा. गौप्यमाला धरुणिया जप करिता
गिजे मेरू पाप बोलिजे अपारू प्राणायाम केला त्रिवारू मेरू लंगिले पाप जाय गायत्री जपतीन पादास प्रत्येही करावा एकादश पापांचा सर्वनाश त्रिरात्रीचे पाप जाय अष्टोत्तर शत जप करिता अमोघ पाप जाय त्वरिता करावा सहस्र एक चित्ता उपपातके नासती महापातकादी दोषासी कोटी जप करावा परियेशी जिजी कामना इच्छिशी त्वरित होय अवधारा जप करावा मन दृढे न पाहावे मागे पुढे शुद्राद्रिक जातीकडे संभाषणादी करू नये खंडू नये देह आपुले नेनता जरी तुके घडले श्रोत्राचमन करावा हिले दोष नाही अवधारा ब्राह्मणांचे दक्षिण काना सप्तदेवता आहे ती जाना स्पर्श करिता दक्षिणा पापे जाती परियेसी जपता निंद्रा येई जरी अधो वायू जांभई आली जरी क्रोध रूप जपता भारी पापे घडती अवधारा नेनता घडे तुके जरी आचमन करावे श्रोत्री अग्नि सूर्य देणू दर्शन करी विष्णू मंत्र जपावा कुंडी स्थापोनी अग्निसी करावे नित्य हवनासी वारा घालो नये त्यासी हाते परणे मुखे सुपे व्याधिष्ट होय पर्ण वाते सुपे दारिद्र्य धनक्षय मुखे फुंकिली आयुष्य जाय हस्तीमुळे होय मृत्यू फुंकणी अथवा विंजनेसी वायू घालावा अग्नेसी काष्टे समृद्धी परियेसी ज्वलित असावा अग्नी देखा ज्वाला निगती जये स्थानी आहोती घालावी ती वदनी समिधा आणाव्या ब्राह्मणी शूद्र असते घेऊ नये समिधा पुष्पे दुर्वा देखा आणू नये शूद्र ऐका होमद्रव्ये आहे ती विषेका सांगेन नावे परियेसा साळी सावे निवारवतन तंदुळ सती मनोहर गोधूम जव निर्धार यावनाळ राळे मुख्य सती साठी दाने मिती प्रमाण आहुती मुख्य कारण अधिक अथवा न करावणे मृत संपर्क करावे मृत नसेल समयासी तिळ पवित्र होमासी तिळांचे तैल परियसी तेही पवित्र असे देखा स्वाध्याय दिवसासी म्हणा वेद शक्तीसी अनध्यान ध्याय होय त्या दिवशी एक रुचा म्हणावी तेही न एखाद्यासी मंत्र म्हणावा विशेषी नमो ब्रह्मणे मंत्रासी 3 वेळ जपावे एखाद्या दिवशी न घडे जरी अथवा होय समय रात्री जप करावा गायत्री वेद पठन फळ असेल श्वेत तिळ देवांसी धृमवर्ण ऋषीजनांसी कृष्णवर्ण पितरांसी तिळ तर्पण करावे यज्ञोपवित सवे देवांसी निवितीने करावे ऋषींशी अपसव्य पितरांशी तर्पण करावे येणे रीती देवांशी अंजुली एक ऋषींशी अंजुली द्वय सम्यक पितरांशी अंजुली त्रिक तर्पण ऐसे करावे स्त्रियांशी अंजुली एक देखा व्यतिरिक्त माता बंधूसी ऐका सापत्नी आचार्य नामिका जोयांजुली करावे देव ब्रह्म ऋषीश्वरांशी अक्षता मुख्य तर्प नासी कृष्ण तिळ पितरांशी अनंत पुण्य परियसा जदी न करी तिलकपर्ण उदके मुख्य करा दान मुद्रिका अस्ति असे सुवर्ण दर्व पवित्री करावे पाय न धुता मंगळ स्नान तिला विन करता तर्पण श्राद्ध करी दक्षिणे विन निष्फळ असे अवधारे निश्चित बोलले ज्या दिवशी तर्पण करावे उदकेसी दीप वाळी चतुर्दशीशी करावे तर्पण परियेसा अंगारक कृष्ण चतुर्दशीसी यमाचे नावे विधीसी करावे तर्पण परियेसी यज्ञोपवित सव्याने एक एक तिळ घेऊनी त्रिवार अंजुली घेऊनी यमाचे नाम उच्चारुनी तर्पण करावे भक्तीने यमाची नावे त्रयोदशी सांगेन ऐका विस्तारेसी यमधर्मराज नामे ऐसी मृत्यू अंतक चौथा जाना वैवस्त स्वत काल देखा सर्वभूत क्षय ऐका आठवा औदुंबर नामिका निलाय परमेश्वरी 10 जाना रुकोदर चित्र देखा चित्रगुप्त त्रयोदशिका पृथक नामे म्हणून एकेका नदीत द्यावे परियसा समस्त पातके नासती रोगव्याधी न पीडिती न घडे कधी अपमृत्यू शनैश्वरादी महापीडा शुक्ल पक्षी माघ मासी तर्पण करावे अष्टमीसी भीष्म नामे परियसी वर्षपातके परिहार होती ऐसे तर्पण करुनी सूर्यनामे अर्धेतिनी द्यावी समस्त द्विजनी म्हणे नृसिंह सरस्वती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृ सरस्वता प्रामुख्याने सिद्ध नामधारका संवादे अग्निकरुणे रूपम नाम षट त्रिशोध्याय श्री गुरुदत्तात्रेयमर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।